आणि ते जे चर अचर दिलेलं उत्तर आहे ते तुम्ही आता ऐका आणि पुन्हा तीच सृजनशीलता डोळ्यासमोर ठेवून ही कविता ऐका, तुम्हाला वेगळा आनंद मिळेल. कवितेचं शीर्षक आहे चर अचर. चर अचर. चर म्हणजे चालणारा, अचर म्हणजे न चालणारा. चर अचर. पुराणवाडा पुराणवाडा द्वार महिरपी परस अजूनही जागे. पुराणवाडा द्वार महिरपी परस अजूनही जागे. चौक खणातील देव्हारा मज पुन्हा बालपण मागे. पुराणवाडा द्वार महिरपी परस अजूनही जागे. चौक खणातील देव्हारा मज पुन्हा बालपण मागे. चिरा पायरी उंबरठा ओसरी बैठकी संगे. चिरा पायरी उंबरठा ओसरी बैठकी संगे. वृंदावनसह आड. आड म्हणजे जुन्या काळची छोटी विहीर. वृंदावनसह आड मनातील गुज आठवण सांगे. अंगणातले सम्मार्जन. अंगणातले सम्मार्जन रांगोळी बहुविध अंगे. अंगणातले सम्मार्जन रांगोळी बहुविध अंगे. श्वासागणी उश्वास कसा. श्वासागणी उश्वास कसा. थेंबा प्रति वलय तरंगे. थेंबा प्रति वलय तरंगे. कसेच व्हावे वृद्धिंगत वय. कसेच व्हावे वृद्धिंगत वय पाश गुंतले मागे. कसेच व्हावे वृद्धिंगत वय पाश गुंतले मागे. संग रेशमे रंग गुलाबी चर अचरा सम वागे. चर अचरा सम वागे. चिरापायरी. चिरा चिरापायरी उंबरठा ओसरी बैठकी संगे. कविता डोळ्यापुढे आणा. चिरापायरी उंबरठा ओसरी बैठकी संगे. वृंदावनसह आड मनातील गुज आठवण सांगे. आता सरळ सरळ जर तुम्ही कोणी म्हणालात ही वाड्यावरची कविता आहे, म्हणजे वाडा जो दिसतोय तुम्हाला त्याच्यावरची कविता आहे, तर ते खरं आहे. कवीला ती त्यांच्या गावातल्या वाड्याकडे पाहूनच सुचलेली कविता आहे. पण मी म्हणतो ही वाड्यावरची कविता नाही, मला ही कवितेवरचीच कविता वाटते. याचं कारण असं, पूर्वी घरोघर आड होते. इथे आडाचा संबंध या कवीच्या आतल्या आडाशी आहे. प्रत्येक कलावंताच्या आत एक आड असतो. तो असल्याशिवाय त्याला कलावंत हे बिरुद लागत नाही. ज्याच्याकडे आड नाही तो सपाट खळखळाट खळखळाट करत वाहत राहतो, आणि जो खळखळाट करत वाहत राहतो त्याची कविता ही दीर्घकालीन स्मरणात राहत नाही. त्याचं गाणं दीर्घकालीन स्मरणात राहत नाही. जो फक्त स्वरांच्या त्या लयीशी खेळत 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 तुम्हाला काहीतरी चमत्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो, जो फक्त तालाशी खेळत खेळत बघा आता माझ्याकडे काय आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याचं ते दाखवणं हे त्या क्षणाला आपल्याला आनंद देत असेल, पण बाहेर येऊन काय गाणं ऐकलं असं विचारलं तर काय गाणं ऐकलं हे सांगताच येत नाही. सरगम म्हणजे सरगमीचा पाऊस पडतो अक्षरशः, गतीचा पाऊस पडतो अक्षरशः, म्हणजे ती गती पकडताच येत नाही, इतकी गती आनंद देते मनाला त्या क्षणाला. पण गाणं आत उतरत नाही. याचं कारण आत आड नसतो. कलावंताच्या आत जर आड असेल तर त्याचं काय होतं पुढे, त्याचं पुढे असं होतं की श्वासागणी उश्वास कसा थेंबा प्रति वलय तरंगे. त्याच्या श्वास आणि उच्छ्वासाची लय ही ते जे पाणी असतं त्याच्यावर जशी वर्तुळ वलय उमटतात ना, तशी वर्तुळ वलय उमटतात. ज्याला तुम्ही कविता असं नाव ठेवता, ज्याला तुम्ही गाणं असं म्हणता, ज्याला तुम्ही चित्र असं म्हणता. फक्त वलय खडा टाकला, वलय उमटली की कविता तयार होते. पण आत इतकं काही दडलेलं असतं जे सांगायचं असतं. खलील मोमिनांची एक कविता आहे की जो गंध फुलातून झरतो वाऱ्याच्या उरी उतरतो,
लेखणी होऊनी वारा तो भवतालावर लिहितो. जी वाफ जळाची होते ती उरी नभाच्या उतरते. बेधुंद सरींनी गाणे धरणीवर उपडे होते. मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. शब्दातून देताना का पाझरता होतो माठ. शब्दातून देऊन थोडे. या 3000 कविता 6000 कविता दर रविवारी गोवर्धन सर इथे बसले. दर रविवारी काढलं जाणारं चित्र हे फार वलयांसारखं आहे. त्याच्या आत खूप दडलेलं आहे आणि ते दडलेलं आहे म्हणून कवी काय म्हणतो की मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. शब्दातून देताना का पाझरता होतो माठ. शब्दातून देऊन थोडे जे उरात उरते काही. त्या आडात जे उरलेलं असतं. कवी काय म्हणतो वृंदावन सह आड मनातील गुज आठवण सांगे. ते तो जो आड आहे ना तो त्या आठवणी ते गुज कायम त्याला पुरवत असतो आणि म्हणून कविता लिहिली जाते. कवी असं म्हणतो की त्या सगळ्या भावना मी शब्दातून देऊन थोडे जे उरात उरते काही. ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही. जे आत उरलेलं असतं ना ते तुम्हाला जगायला मदत करतं. जे इथे बाहेर पडतं ते या माणसाच्या जगण्याशी संबंधित नाही. ते तुमच्या जगण्याला आधार देत असेल. आरती प्रभूंची कविता वाचताना दाद द्या आणि शुद्ध व्हा असं ते म्हणाले तेव्हा तो वलय होतं ते. पण त्याच्या आत त्यांना जे काय म्हणायचं होतं ते त्यांना जगण्याला प्रेरणा देत होतं. पण दाद द्या आणि शुद्ध व्हा हे तुमच्या माझ्या जगण्याला आधार देतं. ते तुमच्या माझ्या जगण्याचं कारण ठरतं. तर ही कलावंत आणि कविता कलावंत आणि त्या सगळ्या त्याच्या ज्या स्वराकृती काय रेषाकृती जे जे काय तुम्ही म्हणाल त्या सगळ्यामध्ये दडलेलं हे गणित असतं. म्हणून मला असं वाटतं की ही वाड्यावरची कविता नाही. ही कवितेवरचीच कविता आहे. कारण काय तर संग रेशमी रंग गुलाबी चर अचरा समवागे. ते जे रंग असतात ते रंग सुद्धा स्वभाव घेऊन येतात आणि ते स्वभाव घेऊन आलेले रंग काय करतात अनुभूती देतात. ती अनुभूती काय असते ऐकूया त्यांच्याकडूनच.